आता आपण आहोत धाराशिवमध्ये रॅलीला सुरुवात होऊन जवळपास 1.5 तास झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं चाललंय। आता ते होते हजरत शमशुद्दीन गाजी रहमतुल्लाह दर्गाच्या ठिकाणी। या पवित्र स्थळी त्यांनी भेट दिलेली आहे, दर्शन घेतलेलं आहे, चादर चढवली फुलाची आणि इथल्या जे विविध सामाजिक संघटना आहेत, मुस्लिम समाजातल्या राजकीय पक्षातले विविध राजकीय पक्षातली जी लोकं आहेत मुस्लिम समाजातली, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। पाटील साहेब, काय सांगाल? मुस्लिम समाजानं आता मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला, पवित्र स्थळाला भेटी दिली होती। हे समाजावरती होणारा अन्याय आहे, यातून सगळे समाज एकत्र झाले। मुस्लिमच झाला पण मराठा समाजही सगळा राज्यातला एकत्र झाला। सामान्य गोरगरीब धनगर बांधवही स्वतःच्या मुलासाठी एकजूट झालेला। 12 बलुतेदार एकत्र झाला आहे। बंजारा समाजाची मागणी एक वेगळा प्रवर्ग, तोही समाज एकत्र झाला आहे। दलित समाजही सध्या सामान्य गोरगरीब दलित समाज एकत्र झालेला आहे। ही समाजाची खूप मोठी वेदना आहे। राजपूत समाज एकत्र झालेला आहे, काही काही समाज वडरा समाज एकत्र झालेला आहे की यांना वाटतं आमच्या न्यायाचं काय। त्यामुळे सगळ्यांनाच न्याय द्यायचा असेल आणि तो मिळवायचा असेल तर सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरिबांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे। आता काही समाजांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे, मात्र त्यांची संख्या कमी आहे, त्यांचा आवाज म्हणून तुमच्याकडे ते पाहतायत, काय सांगाल? संख्या जरी कमी असले तरी मराठी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा आहेत, काही काळजी करायची तुम्हाला गरज नाही, कसलीच आवश्यकता नाही आहे। मराठी खंबीर आहेत, फक्त एक जीवन एकजुटीनं सगळा समाज बाहेर पडा। 4 आणि 2 जणांना ह्या गोष्टी होत नाहीत। तुम्हाला सगळा समाज ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडताय, माझ्या मराठा समाजाला आत्तापर्यंत ज्या 1.5 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं ना, त्याचं मूळ कारण आहे की माझा मराठा समाज ताकदीनं बाहेर पडला, म्हणून राहिलेल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळायला लागलं। तसं बाकीच्या नाही पाहिजे असला ना तर त्यांनी ताकदीनं बाहेर पडावं। मराठा म्हणून, तुमचा मोठा भाऊ म्हणून, या जनतेचा मुलगा, एक लेकरू म्हणून मी ताकदीनं लढायला तयार आहे। आता मागील बऱ्याच काळापासून तुम्ही पाहतायत की मोठ्या प्रमाणामध्ये उकाडा जाणवतोय, लोक घामाघूम झालेले आहेत, प्रचंड उकाडा आहे। असल्या उकाडातही मागच्या अनेक तासापासून लोक आपल्याबरोबर येत आहेत, आपणही ती सहन करतायत, काय? उकाडा फेकाडा काय नाही मराठ्या पुढं। शेतकरी मराठी आहेत, आम्ही रात्रंदिवस कष्ट करणार आहेत। उकाड्या फेकाड्याला मराठी आम्ही भेट नाहीत, मुसळधार पावसालाही आम्ही भेट नाहीत, कारण आमच्या वेदना तितका भयानक आहे। रात्रंदिवस कष्ट केलेत माझ्या मायबापांना, लेकराचं वाटोळं झालंय, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांना काहीही केल्यानं न्याय मिळत नाही। म्हणून मराठी ताकदीनं एकत्र आलेले आहेत। त्यांना माहिती आहे की मी ताकदीनं समाजासाठी लढतोय, उभं आयुष्य मी माझं पूर्ण जीवन समाजासाठी अर्पण केलेलं आहे। माझ्या काही अपेक्षा नाही आहेत, माझ्या काही इच्छा पण नाही आहेत, मला काही स्वप्न पण नाही आहेत। मला मोठं व्हायचं नाही, मला पैसे नको, पद नको, फक्त माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं, माझ्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत हे स्वप्न घेऊन मी जीवाची बाजी लावून लढतोय। जीव तळ हातावर घेतलेला आहे। मला खरं सांगतो, कोणत्या दिवशी मरण येईन हे सुद्धा माहीत नाही आहे। इतक्या वेदना माझ्या शरीरात मला या उपोषणामुळं होत आहेत, पण मला माझ्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या वेदना बसू देत नाही आहेत। मला त्यांचा त्रास त्या समाजावर, माझ्या मराठ्यावर होणं अन्याय मला बसू देत नाही आहे घरी, म्हणून मी 10 महिने झालं सलग लढतोय आणि माझा समाजही लढतोय। ज्यावेळेस आता छगन भुजबळ सगळे ओबीसीचे नेते एकत्र करायला लागलाय आणि आम्हाला घेरायचा प्रयत्न केलाय, तर माझा मराठा घरी कसा बसेल? सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय, बदनाम करायचं ठरवलंय, मला हटवायचं ठरवलंय, माझा समाज घरी कसा बसेल? मराठ्यांनी अंग झटकून दिले आणि ताकदीनं मराठा घराच्या बाहेर पडलाय की आता आपल्या लेकराला साथ देणं गरजेचं आहे, कारण आपल्या लेकरासाठीच मनोज जरांगे भांडतोय, हे माझ्या मराठा समाजाची भावना आहे। लढतोय आपल्या लेकरांसाठीच, आणि माझं तरी काय उद्देश आहे दुसरा? माझं कुणी नाही आहे, या समाजालाच मी मायबाप मानलेलं आहे, माझं समाजच माझं कुटुंब आहे, त्यामुळे मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय। तर माझा समाजही घरी बसायला तयार नाही, सगळे कामधंदे सोडून, शहरातला मराठाही नोकरदार असला तरी एक दिवस व्यावसायिक मराठा बंद ठेवायला लागलाय, आणि गावखेड्यातले गोरगरीब मराठेसुद्धा ताकदीनं मिळेल त्या वाहनानं बाहेर पडालेत, पण घरी राहायला तयार नाहीत कोणी, कारण त्यांच्या लक्षात आलंय की इमानदारीनं पोरगा आपल्या लेकरांसाठी लढतंय ना, याला मुद्दाम सरकार अडचणीत आणायला लागलंय। छगन भुजबळ मुद्दाम नेते जमा करून, जातीयवाद निर्माण करून दंगली घडवायला लागलाय, भांडणं खेळायला लागलाय,
आणि आपलं पोरगं मनोज जरांगेला अडचणीत आणायला लागले. म्हणून आता आपण मात्र गोरगरिबांनी उभा राहणं गरजेचं आहे. म्हणून समाज एवढ्या ताकदीनं कितीही ऊन असलं मुसळधार असलं तरी रस्त्याहून बाजूला जात नाही. आता विषय असा आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही छगन भुजबळ जातीवाद वाढवतायत असं म्हणतायत, मग त्यांचे नेते जे अजित पवार आहेत तर त्यांना याबाबतचं काय सांगाल? कारण त्यांना थांबवायला सांगितलं पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत काही निरोप पोहोचवला आहे का? नाही, ते बिली भगत यांची सगळ्यांची, विरोधी पक्षाची बी, या सत्ताधाऱ्यातल्या लोकांची, या सगळ्यांना आधारातून त्याला बळ द्यायचं ठरवलंय. आणि मराठ्यांचं मिळालेलं आरक्षण रद्द करा म्हणतोय छगन भुजबळ. अरे मराठ्यांचं आरक्षण रद्द करा म्हणतो, मराठ्यांच्या नेत्याला लाजा वाटल्या पाहिजे. 60-70 वर्षातून एकदा मराठ्यांना आता आरक्षण मिळायला लागले आणि ते बी सरकारी नोंदीत कायदेशीर आहे. आणि हे छगन भुजबळ तुमच्या सरकारमध्ये राहतो आणि मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणतो. या देशात एकही सरकारी नोंद नाही दुसऱ्या ओबीसीची, मराठ्यांचीच फक्त सरकारी नोंद आहे. आणि ते खरं आरक्षण हे रद्द करा म्हणतोय आणि उघड्या डोळ्यानं मराठ्यांचे नेते त्याच्याकडे बघते. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. आपल्या जातीचं वाटलं होताना आपण बघायला लागलो. त्याला थांबवायला नाही पाहिजे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी त्याच्या विरोधात नेत्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी उतरायला पाहिजे. सगळ्यांनी. त्याला खानदानी मराठी म्हणते. मग एकनाथ शिंदेंना तुम्ही बोललात का किंवा त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचलाय का की त्यांच्याकडून काय तुम्हाला सहकार्य? कारण ज्या पद्धतीनं आता फडणवीसांवर आपण आरोप करतायत, भुजबळांवर आरोप करतायत, धनंजय मुंडेंवर करतायत, पण एकनाथ शिंदेबद्दल आपलं काय मत आहे? आम्ही आरोप कधी करतो? ते चुकल्याच्या नंतर, आधी नाही. त्यांनी चूक केली तर आम्ही आरोप करतो. आम्ही असे बळच, एवढा मूर्ख नाही आहे मी बळच कोणाच्या मागाला घाला. ते ज्यावेळेस जातीवाद करायला लागले त्यावेळेस मी बोलतो. त्यावेळेस त्यांचे डावं दिसतात. कोणाला पुढं घातलंय, काय केलंय? छगन भुजबळला पुढं घालून नेते एकत्र करायला लावले सरकारनं. हे काय येडे आहेत का? मराठीला कळतं ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी बळ दिले आणि तो छगन भुजबळ पुढं झाला आणि तो हे कामं करून घ्यायला लागला. आम्हाला कळतंय. आमचेच नीट धडं नाही. आम्ही ज्यांना मोठं केलं तेच धड नाही आहेत. ते आमच्या लेकराच्या बाजूनं नाही उठत. त्याच्यामुळं आम्हाला सामान्याला लढायची वेळ आली. पण एक मराठ्यांनी लक्षात ठेवा, मराठ्यांच्या नेत्यांनी, तुम्ही जर गोरगरिबाच्या बाजून नाही राहिलात ना, हे मराठीसुद्धा तुमचं करिअर, राजकीय करिअरसुद्धा बर्बाद करून टाकणार. आता किती टप्पे? तुम्ही काल लातूरच्या भाषणात म्हटलात की हा दुसरा टप्पा आहे, अजून 3 टप्पे राहिलेले आहेत, 5 टप्पे आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीचे हे टप्पे राहणार आहेत? आता हे पहिला टप्पा होतो. पुरं राज्यभर टप्पे टाकले जाईल. महाराष्ट्रभर पिंजून काढणार आहेत आम्ही. कारण आमच्या मराठ्यांचा विशेष तसा आहे. मराठ्यांचा विशेष तसा आहे की आता आपण एक व्हायचं. ज्यांना आरक्षण आहे ते छगन भुजबळ ते एक होऊन आपल्या खऱ्या आरक्षणाला विरोध करतात. आणि छगन भुजबळ जे आरक्षण खातो ते पुरं आरक्षण बोगस आहे. बोगस आरक्षण खातो तो. कारण त्याला कोणीही मराठ्यांचं ते 16% आरक्षण ते बोगस आरक्षण खातो. आमचं ओरिजिनल आरक्षण आहे. आणि आपल्या लेकराचं वाटलं मराठा नाही भाऊ. जातवान मराठा तरी एवढा अन्याय छगन भुजबळचा सहन करू शकत नाही, सरकारचा करू शकत नाही. एका ताकदीनं माझीही विनंती आहे मराठा समाजाला, मी फक्त आपले लेकर समाजाचे मोठे व्हावेत, आपली जात मोठी व्हावी. ते त्यांच्या जातीसाठी लढायला लागले, ते त्यांच्या जातीसाठी कट्टर आहेत. तसा मी हे माझ्या जातीसाठी कट्टर आहे. मराठ्यांनी या राजकारणी लोकांच्या नादी न लागता आपल्या जातीच्या लेकराच्या बाजूने जात मोठी करण्यासाठी कट्टर राहावं ही माझी त्यांना विनंती आहे. आता मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घेण्याबद्दल बोललं गेलं आहे. त्याच्याबद्दल आता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्याच्याबद्दल काही बोलतायत का? नाही, ते फडणवीस साहेब खोटं बोलतात, येड्यात काढतात. ते जसं धनगर बांधवाला येड्यात काढलं तसं ते मराठ्यांना येड्यात काढतात. धनगर बांधवाला नाही म्हणले होते की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकार आलं की आरक्षण दिलं नाही. तसंच आमचं आरक्षणाचं पण केसेसचं पण तसंच आहे. ते खोटं बोलतात. पण यावेळेस मराठा एक झालेला आहे. धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार. चलो, धन्यवाद. हाके साहेब काय म्हटलं की मनोज जरांगे हे मी असल्या कसल्याला उत्तर देत नाही. कारण मी त्यांना विरोधक मानले. विरोधक फक्त तेवढे एकटाच छगन भुजबळ यांना विरोधक मानलेला नाही. यांनी उगाच भांडण मराठीच्या अंगावर घेऊ नये, विकत भांडण घेऊ नये. मराठ्यांचं धनगरांचं चांगलं आहे. आम्ही तुम्हाला विरोधक मानला नाही, तुमच्या विरोधात बोलत नाही. उगा फालतूने काही बनवायचं नाही. कारण आम्ही तुम्हाला आजही भाऊ मानतो, विरोधक मानत नाही. त्याच्यामुळं उगाच छगन भुजबळचं ऐकून स्वतःच्या जातीचं वाटोळं करू नका आणि मराठ्यांचं करू नका. आम्ही तुम्हाला विरोधक मानले नाही, कधी मानणार नाही, कधी उत्तरं देणार नाही. ज्या पद्धतीनं आहे जातीवाद अनेक जण पसरवत आहेत, मात्र तो जातीवाद पसरून याची खबर झाली. मराठा समाज घेत आहे. धनगर समाज आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्णय धनगर बांधव करतोय. धनगर बांधव
हेही त्यांचं लक्षात आलं पाहिजे की धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं कुठंच वैर नाही, कुठंच. उगाच त्यांनी धनगर बांधवांच्या काही बांधवांनी त्या छगन भुजबळचं ऐकून काहीच वैर नाही ना. धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. उलट आम्हीच धनगर बांधवाला एसटीतून आरक्षण द्या म्हणतो, करोडो लेकर मोठे झाले पाहिजे. जे काम करतोय आम्ही चांगलं काम करतोय आणि उगाच विरोधक कशाला मानता आम्हाला. एकूण आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये विविध जाती जमातीतली लोक जे आहेत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी येताना दिसत आहेत आणि त्यांनी सांगितले की जातीय तेढ आमची नाही आहे, आम्ही आमचा आरक्षण आणि हक्क मागतोय आणि या कारणासाठी आम्ही आमच्या आरक्षणाची बाजू मांडतोय. आणि ती बाजू मांडताना जर कुणी आमच्यावर जातीयवादाचे आरोप करत असतील तर ते चूक आहे असं स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.